तर गायकवाड यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली आहे। काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना खंडणीखोर माणूस बुलढाण्याचा आमदार आहे हे दुर्भाग्य असल्याचा टोला लगावलाय। गायकवाड यांची बुद्धी तायावर यावी याकरता शंखपुष्पीची बॉटल गायकवाड यांना भेट देणार असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे। आज गणपती बाप्पाकडे आम्ही प्रार्थना करण्याकरता आलोय, कारण सतत चर्चेत राहण्याची खोड असणारे बुलढाण्याचे आमदार महोदय आज पुन्हा सकाळी बरळले। एक खंडणीखोर माणूस, एक वर्गणीखोर माणूस 11 लाख रुपयाच्या वाटा बक्षीस देण्याच्या करार लागला। हे संपूर्ण बुलढाण्याचं दुर्भाग्य। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर ज्या संविधान सभेमध्ये राहुल गांधींचे पंजोबा हे सभागृहाचे नेते होते, जिथे ते संविधान, पवित्र संविधान पारित झालं, त्यांच्या नातवाला आता जर बेजबाबदार स्वरूपात धमक्या जर गायकवाड हे द्यायला लागले असतील, तर ही आता कुठेतरी मानसिक दिवाळखोरीची परिसीमा आहे।